हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी चाललेली आहे योगा सेशन घेण्यासाठी स्कूलवरती. तर आज मी चाललेली आहे जिगीषा इंटरनॅशनल स्कूलमध्ये योगा सेशन घेण्यासाठी. योगा डेच्या आधीच आम्ही सेशन्स घेत आहोत. पहिले 5 दिवसापासूनच आमचे योगा डेचे सेशन्स चालू आहेत, प्रोग्राम्स चालू आहेत. तर आज मी चाललेली आहे जिगीषा इंटरनॅशनल स्कूलमध्ये. तर चला आता मी जाणार आहे स्कूलमध्ये, तिकडे गेल्यावरच भेटूयात. हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कल्पना मॅडमच्या स्कूलमध्ये चाललेलो आहोत योगा सेशन घेण्यासाठी. योगाचं मी आज सेशन घेणार आहे आणि थोडंसं मुलांना योग बद्दल जे काही ज्ञान आहे ते देणार आहे. तर चला तिकडे गेल्यावरच भेटूया. तर स्कूलमध्ये जात असताना मला दिसलं की इथे योगा मॅट्स घेऊन चाललेली रॅली मला दिसली. तर वेगवेगळ्या संस्थासुद्धा योगा सेशन्स ठेवत आहे, खूप मस्त. तर फायनली मी पोहोचलेली आहे जिगीषा इंटरनॅशनल स्कूलमध्ये. खूप मस्त वाटतं आहे. मुलं आता सेशनसाठी रेडी झालेली आहेत आणि आता ते निघालेले आहेत सेशनसाठी. तर मी आता फायनली चाललेली आहे स्कूलमध्ये. तर स्कूल व्हिजिट करणार आहे. तर तो व्हिडिओ मी केलेला नाही आहे, तर नेक्स्ट टाईम नक्की तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज मात्र मी तुमच्याबरोबर शेअर करते फुल योगा सेशन. तर चला आता भेटूयात योगा सेशनला. योगा डे सेलिब्रेशन that is Naina Vishwas Rao ma'am. Okay, now Naina Vishwas Rao ma'am, of course she is BCom from Mumbai University, okay, and completed, and she is a certified yoga instructor from our own BAMO, that is Dr. Baba Saheb Ambedkar Marathwada University. She has been taking these online as well as offline classes. Yeah, so many programs are going to be lined up for tomorrow, and from this entire week, actually yoga week is being celebrated everywhere in the country. We welcome you to our program, and definitely our children are going to go back home today. Good morning all of you. Loudly. Good morning. Very good. तर मी आलेली आहे तुमचं योगा सेशन घेण्यासाठी. तर योगा फक्त योग म्हणून नाहीये, तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी योगा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर आजकालच्या मुलांची हाईट नाही वाढत, तर त्यासाठी सुद्धा भरपूर काही आसनं वगैरे आहेत. तर ती सुद्धा मी तुम्हाला आज शिकवणार आहे, तुमच्याकडून करून घेणार आहे. तर तुम्ही माझ्याबरोबर योगा करा आणि मस्त हेल्दी राहा आणि तुमच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करा. आणि योगा फक्त योगा डे म्हणून आज उद्या करू नका, तो निरंतर आणि नेहमी करायचा आहे. प्राणायामामुळे आपल्या शरीरात इंटरनली खूप सारे चेंजेस होतात आणि आपल्या शरीराला खूप चांगली एनर्जी भेटते. तर योग आणि प्राणायाम तुम्ही रोज नियमित केले पाहिजेत. जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळामध्ये, पण दिवसातून स्वतःसाठी 15 ते 20 मिनिट प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक टीचर्सनी सुद्धा काढावे असं मला वाटतं. तर उद्या योगा डे आहे, पण आजपासूनच आपण त्याची सुरुवात करत आहोत. तर सगळ्यांनी आता मला जॉईन व्हा, मी तुमचं सेशन घेणार आहे. तर सगळ्यांनी आता योगासाठी रेडी व्हा. थँक्यू. इनहेल करते हुए 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक्सहेल करते हुए वापस डीप ब्रीदिंग. इनहेल करते हुए वन मोर टाइम अप, डीप ब्रीदिंग 1 2 3 4 5 6 7 8. Stretch your left hand to the right side. इनहेल करते हुए डोंट टॉक. इनहेल करते हुए सांस भरते हुए राइट साइड 1 2. Turn to your left side. Everybody turn to your left side. डाव्या बाजूला वाकायचं आहे प्रत्येकाने. 5 4 3. धीरे धीरे हील ऊपर उठानी है. Take your stomach in, stretch. हाथ कान को टच होने चाहिए.
सबके हाथ कान को टच होने चाहिए। सांस भरते हुए स्ट्रेच योर बॉडी लेफ्ट साइड। 1 2 3 कॉन्सन्ट्रेशन ऑन योर बॉडी ओनली। स्कूलमध्ये मला खूप छान अनुभव घ्यायला भेटला। एकदम फ्रेंडली वातावरण आहे टीचर्सचं, एकदम मस्त। तर स्वतः प्रिन्सिपलसुद्धा माझ्याबरोबर योगा करत होत्या आणि त्याचबरोबर स्कूलच्या ओनर कल्पना मॅमसुद्धा माझ्याबरोबर, त्यांनीसुद्धा योगासनं केली। तर योगा प्रत्येकाने केला पाहिजे हे इथे सिद्ध होतं। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने इथे योगासनं करायला हवीत। मुलांनी, त्यांच्या पॅरेंट्सनी, सर्वांनी रोज योग अभ्यास केला पाहिजे। त्याच्यामुळे तुम्ही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकरित्या हेल्दी राहणार आहात। 1 2 3 4 आवाज नकोय। योगासनं करत असताना स्वतःकडे पूर्ण लक्ष द्यायचे। राईट साइडला टर्न व्हायचंय। 5 4 3 2 1 रिलॅक्स। 8 9 10 रिलॅक्स। Next. 1 2 don't stop. 3 right turn. 4 5 6 ज्यांना जमत नाही त्यांनी असं उभं राहा। ज्यांना जमणार नाही त्यांनी असं उभं राहा। पाय असा ठेवा आणि ज्यांना जमणार आहे त्यांनी पूर्ण आपला पाय वरती घ्यायचा आहे। श्वास भरायचा आहे। डीप ब्रीथिंग। 1 2। तर स्कूलमध्ये विद्यार्थी आणि टीचर्सचं नातं खूप छान आहे। हे आसनं करताना माझ्या हे लक्षात आलं। खूप मस्त एन्व्हायरमेंट आहे या स्कूलचं, एकदम मस्त। आणि कल्पना मॅमनी इथला योगा सेशन पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की टीचर्सलासुद्धा योगा केला पाहिजे, त्यांनासुद्धा याचा फायदा झाला पाहिजे। म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मला योगा सेशन घेण्याची अपॉर्च्युनिटी त्यांच्या स्कूलमध्ये टीचर्ससाठी स्पेशली मला इन्व्हाइट केलेलं आहे। तर नक्कीच नेक्स्ट टाईम मी टीचरचासुद्धा योगा सेशन घेणार आहे आणि तो सुद्धा सेशन मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। सगळ्यांनी 5 आपके सामने आपकी मैडम कर रही है तो आप लोगों ने करना चाहिए। 7 8 9 10 एग्जिट कर। राइट साइड से पीछे देखना है। कटी चक्रासन कमर के लिए इम्पोर्टेंट आसन है। 1 2 3 4 उजवा पाय डाव्या बाजूला कृष्ण जसा उभा राहतो तसं उभं राहायचंय। प्रत्येकाने ही पोज लक्षात ठेवा। कृष्ण जसा उभा राहतो तसं राहायचंय। उजवा हात घ्यायचा आहे। प्रत्येकाने उजवा हात घ्यायचा आहे, त्याला डाव्या हाताने टर्न करायचंय आणि हळूहळू गुडघ्यातून खाली जायचंय। 1 2 3 हात चेहऱ्यासमोर। 4 5 व्हेरी गुड। 6 7 8 9 10 No need to be shouting or talking, children. 9 10 11 12 Hold on. चलो one more time. Yes, children, one more time. Surya Namaskar. 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 2 हाथ सीधे एकदम सीधे कान के ऊपर 4 5 counting for yourself. 1 2 3 Not loudly. 4 Not loudly. 1 2 3 6 1 2 3 very good 4 5
6, 7, 8, 9, 10. 5, 6, 7, 8, 9. 3 बोटं डोळ्यावर, 1 बोट कपाळावर, कान पूर्ण बंद करायचे आणि असा आवाज करायचा. मी एकदा दाखवते. श्वास भरायचा, डीप ब्रीदिंग. आपले कान पूर्ण बंद असल्यामुळे डोक्यामध्ये जे व्हायब्रेशन होत आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. एकदम अशा मुंग्या कशा येतात तशा मुंग्या येतात आपल्या डोक्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपल्या डोक्यामधील ज्या पेशी मृत झालेल्या आहेत त्या ऍक्टिव्ह होतात. आपलं ब्रेन यामुळे स्ट्रॉंग होतं. तर प्रत्येक मुलांनी झोपताना, झोपायच्या आधी किंवा सकाळी, जर सकाळी तुम्हाला स्कूलमध्ये वेळ भेटत नसेल तर तुम्ही झोपायच्या आधी जरी भ्रामरी केली तरीही चालतं. भ्रामरी आणि त्याचबरोबर ओमकार, ह्या 2 गोष्टी तुम्ही करायच्या आहेत रोज झोपायच्या आधी किंवा मॉर्निंगला उठल्यानंतर. तर चला आता आपण भ्रामरी करू 3 वेळा. प्रत्येक वेळेला श्वास भरायचा आणि करायचा. चला 3 बोटं डोळ्यावर, 1 बोट कपाळावर, कान पूर्ण बंद. घ्या श्वास. घ्या श्वास. त्यानंतर मी घेतलेलं आहे मेडिटेशन. भ्रामरी पहिल्यांदा घेतली, त्यानंतर मेडिटेशन आणि त्यानंतर ओमकार. तर अशा प्रकारे सगळा क्लास आपण घेतलेला आहे. मुलांचा हा सेशन पाऊण तासाचं सेशन मी टोटल घेतलेला आहे. पण सगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही, पण जेवढं मला तुमच्याबरोबर शेअर करता आलं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर आजचा जिगीषा इंटरनॅशनल स्कूल बरोबर झालेला हा योगा सेशन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही सर्वांनी योगा करा आणि हेल्दी राहा एवढंच सांगते. तर एकंदरीत सेशन खूप मस्त झालेलं आहे. मुलंसुद्धा खूप खुश आहेत, तुम्ही पाहू शकता. तर क्लॅपिंग करून आम्ही सेशनचं एंड केलेलं आहे आणि आता मी आलेली आहे घरी. तर भेटूयात. मी आलेली आहे आता स्कूलमधून. तर मी जिगीषा इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले होते योगा सेशन घेण्यासाठी. आज खूप छान एक्सपिरियन्स होता स्कूलमधल्या मुलांचा वगैरे आणि मस्त झालं आमचं योगा सेशन. सकाळी 8:15च मी गेले होते आणि पाऊण तासाचं सेशन घेतलंय मी आणि आता मी आलेले आहे घरी. तर 21 जून योगा डे आहे. तर सगळ्यांनी योगा करा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि हेच मी तुम्हाला सांगेन. आणि तुम्ही जर माझा हा फुल व्हिडिओ बघितला असेल तर नक्की कसं झालं हे मला कमेंट करून कळवा.